आणि आता एक धक्कादायक बातमी सिंधुदुर्गमधून सावंतवाडीमधल्या सोनुर्लीच्या जंगलात एका परदेशी महिलेला साखळ दंडांनी बांधून ठेवण्यात आलं होतं। सकाळी एका स्थानिकाच्या ही बाब लक्षात आली। सध्या या महिलेवर उपचार सुरू असल्याची माहिती समजलेली आहे। ती मूळची अमेरिकेतली असल्याचं कळतंय। तिच्या उजव्या पायाला साखळ दंड अडकवून तिला झाडाशी बांधून ठेवण्यात आलं होतं। मुसळधार पाऊस आणि सलग 3 दिवस उपाशी राहिल्यानं त्या महिलेची प्रकृती बिघडलेली आहे। तिला काहीही सध्या बोलता येत नाहीये। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी। गुरुप्रसाद, नक्की काय घडलेलं आहे? या महिलेची सध्या प्रकृती कशी आहे? किरण, फार मोठी धक्कादायक बातमी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही अशी पहिलीच घटना घडते। ललिता काईकुमार एस असं तिचं नाव असून रोनापाल जो डोंगर आहे त्या डोंगरामध्ये तिच्या उजव्या पायाला साखळ दंडाने बांधून ठेवलेलं होतं आणि गेले 3 दिवस सतत ती मात्र तशीच त्या पावसा पाण्यात मात्र राहिलेली होती। आणि काही 2 दिवसापूर्वीच काही गुराखी तिथे गुरे चरवण्यासाठी गेले होते, मात्र त्यांना थोडा रडण्याचा वगैरे असा आवाज आला। हा आवाज आल्यानंतर त्या गुराखाने तिकडे जाऊन पाहिलं तर एक महिला होती आणि तिच्या उजव्या पायाला साखळ दंडाने बांधून झाडाला बांधून ठेवलेलं पाहायला मिळालं। त्यानंतर संबंधित त्या गुराख्यांनी गावातल्या ग्रामस्थांना सांगून तिथे बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर त्या गावांनी संबंधित सावंतवाडी पोलीस स्टेशनला ही गोष्ट कळवली आणि लागलीच सावंतवाडी पोलिसांनी तिथे धाव घेतली। मात्र ज्या अवस्थेत पाहिलं तर पोलिसांनी तिची परिस्थिती फार गंभीर दिसली होती। तिला बोलता येत नव्हतं, तिला काही सांगता येत नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये होती। मग ते जे लॉक होतं ते पोलिसांनी काढून तिला ताब्यात घेऊन तिला डोंगरातून खाली उतरून आणली आणि सिंधुदुर्गातील जे सावंतवाडीमध्ये कॉटेज रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये तिला ॲडमिट करण्यात आली। त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले। उपचार केल्यानंतर अजूनही ती त्या मनस्थितीत नाहीत, त्यामुळे पोलिसांना जबाब घेण्यामध्ये काही अडचणी येत आहेत। किरण, नक्कीच गुरुप्रसाद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।